तर मुधोळ तालुक्यातील नाळगाव या ठिकाणी शिवलहरी नटेश्वर महादेव मंदिर शाहूनगर या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं शिवपुराण महाकथा संस्थेचं सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। एक भारदस्त असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात। अतिशय चांगल्या पद्धतीने एक उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी आयोजन असतात। महाराज, एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की सालाबादप्रमाणे या ठिकाणी शिवपुराण महाकथेचं आयोजन केलेलं असतं, आपण कथेचं निरूपण केलेलं आहे। एक एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये विशेषतः तरुण वर्ग हा व्यसनाकडे वळलेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे आणि त्याची तो तर उद्ध्वस्त होतो, पण त्याचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होतो। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपण काय उपदेश द्या, काय सांगा? मानवी जीवनाचं जे सार्थक आहे ते हरिनाम आहे आणि आपण इतके परमाने भाग्यवान लोक आहोत। आपला जो तालुका आहे, बोदवड तालुका असेल, मुक्ताबाई तालुका असेल, मलकापूर तालुका असेल, इतके भाग्यवान तालुक्यात महाराज की फार मोठी दैवी शक्ती आणि या 3 तालुक्याला लाभली आहे। कारण मुक्ताईनगर म्हटलं तर आईसाहेब मुक्ताबाई आणि आमचे गुरुवारी असणारे हरणे बाबाच्या माध्यमातून या परिसरामध्ये असे कित्येक महाराज आणि 9 तरुण आहेत की ते व्यसनाच्या बाजूला जाऊन हरिनामाला लागलेले आहेत। त्यांनी गळ्यामध्ये माळ घातलेली आहे। त्याचप्रमाणे मलकापूर तालुक्याचं जर वैशिष्ट्य पाहायला गेला तर त्या ठिकाणी धुपेश्वर संस्थान फार प्राचीन काळातील संस्थान आहे की ज्या संस्थांमध्ये विठ्ठल लहरी पुजारी बाबा आणि सद्गुरू रामभाऊ पुजारी बाबा हे दोन्ही महात्मे सिद्ध अवस्थेला त्या ठिकाणी प्राप्त झाले होते आणि त्यांची विद्यमान गाजी हरिभक्त पारायण गुरुवारी आमचे पुंजाजी महाराज चालवतात। तसेच हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू असणारे पांडुरंग महाराज झालटे यांच्याच माध्यमातून, यांच्याच उपक्रमातून आमचे आत्माराम महाराज पाटील आहेत, यांच्या सल्लेतून मार्गदर्शनातून पांडुरंग बाबांनी महाराज त्यांना मार्गदर्शन केलं आणि आज गेले 23 वर्ष झाले या ठिकाणी सप्ताह सुरू आहे। कसं आहे, प्रत्येकाचं आणि ध्येय हे वेगळं आहे। तुम्हाला ज्या वाटेला जायचं आहे त्याच वाटेनं आपण चाललं पाहिजे। आपल्याला जर खरं आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल, आपलं खरं जीवनाचं जर आपण सार्थक करून घ्यायचं असेल तर आपण परमार्थाची वाट किंवा परमार्थाचं बोट सोडू नये। ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत ते, तर असा तो मार्ग आपण त्याचा अवलंब करावा। आईसाहेब मुक्ताबाई आहे, आदिशक्ती मुक्ताबाई, त्यानंतर धोपेश्वर भगवान, हा परिसर जो आहे महाराज आणि त्यांच्या कृपाक्षेत्राखाली आहे आणि म्हणून या भागातले तरी तरुण हे व्यसनाधीन नाहीत तर ते परमार्थिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे। आपण एक चांगल्या प्रकारे सालाबादप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करत असतो। आता आपला भविष्यामध्ये संकल्प काय राहणार आहे, काय सांगणार तुम्ही? संकल्प म्हणजे आमच्या गुरुवारी रामभाऊ पुजारी बाबा यांच्या प्रेरणानुसार, यांच्या कृपेनुसार आम्हाला जे गादी दिलेली आहे लहरी बाबांच्या पादुका, चरण पादुका, त्या आम्ही खाली समाधी केलेल्या आहे। गेल्या 23 वर्षापासून आम्ही त्या लहरी बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवमहापुराणांचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करत आहे सतत। छोटा केल्यानंतर मोठा केला, सर्वपर्यंत कार्यक्रम संपूर्ण झाला। पण आता परिस्थिती अशी आहे, स्वतः करून भगवंताचे कार्य पार पाडावे हेच माझी स्वतःची इच्छा आहे। परस्वाधीन करून परस्वाधीन धर्म होत नाही, धर्म स्वतःच करून घडावा लागतो। त्या कारणाने आम्ही गुरुवारांची जी दिलेली गादी स्वतः चालवण्याचं अजीवन ठरलेलं आहे। अजीवन आम्ही इथं राहून ह्या बाबांची गादी चालवणार। दादांनी या ठिकाणी एक दृढ असा संकल्प त्यांचा भविष्यकाळाचा या ठिकाणी कथन केलेलं आहे। महाराजांनी तरुण वर्ग हा व्यसनाधीनकडे वळतो आहे, त्यांच्यावरती एक उद्देश दिलेला आहे चांगल्या प्रकारचे आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे शिवपुराण महाकथेचा कार्यक्रम आयोजन केलेला असतो। भारदस्त असा कार्यक्रम असतो। या पंचक्रोशीतील पुरुष आणि महिला या कार्यक्रमाला एक चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, रिस्पॉन्स असतो। जोगीलाल सुरवाडी, PU24 नॅशनल न्यूज।